या दिगंबरीला अमराचा साहित्य मधुर चरित्र आहे वर्णिला अध्याय चित्र ते वाचावे त्याची गोड ज्ञान कथा कधी काही एका भनिया या साथी एक बाबाचे लेकरू ती कृतीत चकोर अमृत करून वर्तने कथा अमृत प्रेम बळी भरू श्रोतेचे सादर ठेवावे नाथ कुणी स्फोट कविता ती त्या संगीत आनंद होईल त्या चित्ता तिला प्रीतीचा भावांची तेची सुंदर जगाचा भक्ता पिताच भवानी नेता याचे काही चमत्कार कथा आधी प्रेमळता लिहिल्या शिवाय काही सतत शिरोमणी साई प्रेमा साई प्रभा हे नाव ठेवणी प्रसिद्ध करीत पुण्य पटणी दत्तात्रयणी बाबाच्या ऐशियाच्या कथा असता त्या ग्रंथाची काय आवश्यकता शंका होईल प्रतियाच्या निराकारता धर्मीचे साई दरिद्र महासागर अनंत अपार सुंदर मीच देवी चोरिता करणार जळाले संशमी ते साई दरिद्र करणार आशेचे कधी साई वर्णन म्हणून करेल ते कथन देवीचे समाधान मानाचे अपार साईच्या पूर्णकथा त्यांची दाय सर्वत्र वार्ता साया श्रवणाची धर्मपाठ तोडी जागीची आता अशेष बुद्धीची देशी सुप्रकाश देवीचे सुख सकला येणे मधुर स्फुरली वासना ऐसा सुग्राम कथा माना गोडे ग्राही मुला ग्रंथना त्याची उपासना सांगली काही प्रकारच्या अक्षरे तात्काळ जीवाचा तुम्हीच ओढणे संपूर्ण कथा कथा सादरे बाबा तुमचे भोगार माझी करून या लेखणी बाबाची गिरवी माझ्या पाणी मी तो केवळ निमित्ताला धनी अक्षर वळवितो वर्षानुवर्षे बाबाची तिला पावली लागला मनाची काळा बाबाच्या गोष्टी करावया गोळा गोळ्या प्रेमा कारणाने होण्या प्रत्यक्ष दर्शना निवाडे त्याचे लढ त्याची बाबाचे महत्व श्रवणा पुणे पावना घडावे कोणा सभा घेण्याची रामना वाचवण्याची होईल कामना परमानंद होईल मना समाधान आलेला तो आईची मनात उडलेली वरती माधवरावाचे कानावरती रात्रीची जन्मतीची त्याची मधुराची साधे वयाची उलटली वर्षे साठ तुझी नाट वाळी नाट अशक्तपणे राहिला चटपट उडी व वाट तोंडाची ती तरी व्हावी साहित्यात साधेर कोणातरी परमार्थ इतरात्र होईल ती निरर्थ एकत्रचा हा प्रयत्न अनुभव एका विकाराची प्रताप देवा आले तिथे जयाच्या पैशी देवीने शांती मनाची जागी लावेल आत्मबुद्धीचे निरसंपदाकार मुखाच्या कथा व्याता दयाचे जानन करिता दोन्ही मुक्ता आहे श्री साई मुखाच्या वार्ता अमृता परिसर सवरिता परमानंद दाटिल्या परिसरता काय मधुरता वाणुनी ऐशा कथाचे आधाम कथा आढळलेले मधु सांगता वर्णिता वाटे तया बदरांजल गोळी लागता मोक्ष्यात येईल दयाच्या गोष्टीची आलोलिक मांडण त्याची शब्द शब्दाची ठेवण परिसरात कृत्य गण सुख संपूर्ण सगळीका त्याची गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन त्याचे मन होण्या म्हणा ज्ञान लागले गुरु मावली माझी चरणी गतीची कथाच्या म्हणी ऐकी ज्योती वदन वदनी सादर सर्वणी साठवू त्याची वारंवार अजून साठवली चित्त्या साठवू प्रेमबंधनी त्या गाठवू मग लुटू परस्परा यात माझे काहीच नाही काही नाटाची तीर नाही जे दैते वदतील काही देते पाहिली वदे मी वदे हाती अहंकार साई दिसते सुखधार तोची वादीचा परवीची विनार परवर्ती विनार कधीचे वदनार निपुण समर्पिता पायावर सोपते लागेल हा परंपर सबळ सुखाचा सागर अहंकार गेलिया ही वृत्ती उठाव्यावसर बाबाची विचार नाही धीर अरे माधवराव पायरीवर देवाचे कानावर घातली त्याची वेळी माधवरावाणी नाही तेथे दुसरे कोणी ऐकेची कसम साधुरी बाबा लागली खुशी बाबा हे अण्णा साहेब म्हणती आपुले करीत कथामती दिवाळ्याची खुशी आपुली अनुमती असलिया मी तो केवळ विकारी कृतो विषयी दारोदारी आरोग्य पोळी भाजी भाकरी खावणे गुजरी काळवी या माझी कथा कशाला कारण होईल उपवासाला ऐसे म्हणता आहे स्त्रियाला बोलणी उजळवली पाहिजे असो आपली अनुज्ञा काय तिला पण असल्या सारे किंवा देवी केलं आपुलेची पाय दुरा पाय नवडोणी आता संतांची आशीर्वादाने
त्याची कर्म करता करते विने बोल्या करता अवलोकनी विघ्न कर्ण साडेना गामणी माझ्या मनोगता कृपा उपजली साई समर्था म्हणती हरशील मनोरथा पायी ज्ञानाचा ठेविला दिला मदतीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्तवरद साई सकल धर्म विशारद गोपानौत भक्ताचा ऐकून मागरावाची प्रार्थना साईची आली माझी करुणा आधी रमणाच्या संगवना गेले प्रधाना दरिले भागवत जाणून माझे मनीचा अनुज्ञापनी बरोबरी वाचा कथा वादार्थी अनुभव संग्रह साचा करावा सत्तर जेव्हा बरे आहे त्याला माझे पूर्ण साये तो तर केवळ निमित्त आहे दिवा माझी निश्चिती माझी कथा निश्चित रवी भक्तसेदा मीची पुरवावी त्याचे अंतरची निरसावी चिरवावी मी कदर मम पदी आयचे वदे जो व्यवहारी तया मी पूर्ण कार्य करी एक तास काय सर्व तो परी तया घरी राहावे मी अमावरची जेव्हा मुळे तेव्हा तयाचा ठावजी मुळे मीची मगनी पण संतरे माझी करे हिनमी हे बुद्धीचे कर्मारंभिले सवन म्हणून याचे पण वैसे ज्याचे त्याने जिथे संपादिले त्या मी त्या निमित्त आठवठेव दप्तर ठेवा घरी दारी असा पुढे वारंवार आठवट ठेवा होईल विसावा दिवाळी करिता माझ्या कधीचे सर्वदा त्याचे कीर्तन आणि चिंतन होई सत्ताचे गणन आदित्या निरसन रोकडे जेथे भक्ती सदा नित त्या नित्यांकित या किनवावे त्यांकित इतरत्र परतमी सदा सद्भावे या सता करी सता नित्य भजन कृत्या चिता सदानुभवा स्वानंदता सुखावस्था गादेल रक्ताची निज रूप ज्ञान दिव्य शिवा समाधान लक्ष्य अलक्ष्य निर्गुण चैतन्य कला प्रगतील आयच्या मस्तकाचे इंधान यावे काय पाहिजे एरी तुझी ध्येय पूर्ण भक्त संपन्न यारती जेथे वादाची गुरी जेथे आदित्या माया पुरती नाही तेथे स्वतःची तुझी सदावृत्ती स्फूर्ती तो मी ज्ञानी पात्र तयारी करते ज्ञान मात्र नाही तयारी परत ते सर्वदा नको स्थापना नको परम अक्षरी कारण नको पद्मकाय आत्मक विवरण काय ते निष्कारण सायस नको पक्ष काय आत्मक विवरण तुझी या चित्राचे समर्पण कुणी श्रुती आधी ते अभिमंडन झाली आठवण ते आधी मागा प्रथमा जय संपर्का एवढ दिसले ते चित्रता हेमाड नामकरण कथा आधी समस्ता सांगेन कथेमध्ये अळकथा सुद्धा ठेवलं युक्ता होईल जिज्ञेची पूर्णता हिची करता साईची पुढे माग पूर्ण संधान बोली साहित्य निवेदन मुनी स्वतः करावे श्रवण दत्तवधान चेतता आता हा साहितीला ग्रंथ तो हिमाळ पंचगिरी चित्त ऐले ते इत्यादी शुद्ध हे ते पंत बोलती सहसा शंका कृत्या म्हणा राजा तो ज्ञानाची कशमना कैसा आरंभ या नामकरणा कावी व्याकरणा सादर जन्मदार वे मरणावधी षोडशे संस्कार जे संबंधी त्यातील एक नामकरण विधी संस्काराची जी प्रसिद्ध तत्संबंधी अल्पकथा श्रोतापुरींचे सादर चिता हे माळ पंत नामकरणता प्रसंग पाहता प्रगटेल आधी हा लेखक खटाळ जसा खेळा जसा वाचाळ तसा युद्धवाळा आणि कुठाळ नाही विचाळ ज्ञानाचा नाही भाव सत्वर महिमा बुद्धी आणि पुत्र प्राप्तिमा सदा आणि शान विजेचा गरिमा वाद क्रमा पर्वत परिपर्वतानर शाशा सकळ किनीची साहित्य चरण कमळा तुझी पडला दृष्टी केवळ हा तो निष्कळ वागणीचा काका साहेब चक्रवार नाना साहेब चोकर कर यांनी तृण बंधून सागर पुंडलिकान सुरिशहा काका साहेब आदरा पडले तुझीचे जाणवी चित्रकडे गावयाचे पुत्र बदलले गुणते दिल्या अवचित याचा एक ब्रह्म इतर तो दत्ता पुत्र आता मृणावळाची सतर्कत्र संघ विचित्र पातला दयाचा एक सुंदर केलेली सुर गुणवंत आता त्या सुधारणेच्या स्थानात द्वाराकांत झाला केला त्याने प्रसन्न पाहुण्याचा विकट विवावया गुरु संकट कृषी बदलीने पुत्र निकट ते सर्व फुकट झाले काय सहा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे चरित्र परिमाणाचे कर्मतंत्र अष्ट सर्वत्र आणि वाढ काणी पडता वार्ता अतिबुद्धीने आली चिता त्याची काय पुत्र करता राखलेना प्राप्य कर्म फुला जाता तिची साई दर्शनी तिची दत्ता प्राप्त झाली या माझी